नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 25 पैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, पालघर जिल्ह्यात डॅश डॅश येथे गरम पाण्याचे झरे आहेत. पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. पालघर जिल्ह्यात डॅश डॅश येथे गरम पाण्याचे झरे आहेत. तर पहा, योग्य उत्तर आहे गणेशपुरी. लक्षात ठेवा, पालघर जिल्ह्यात गणेशपुरी येथे गरम पाण्याचे झरे आहेत. पुढील प्रश्न पहा, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. बंकिमचंद्र चॅटर्जी. पुढे पहा, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? योग्य उत्तर आहे भ्रंशमूलक उद्रेक. भ्रंशमूलक उद्रेक. पुढील प्रश्न पहा, 1857च्या उठावाला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे कोणी म्हटले? हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. 1857च्या उठावाला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे कोणी म्हटले? योग्य उत्तर आहे वी. दा. सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर. पुढे पहा, मीरत कट खटला कोणत्या वर्षाशी संबंधित आहे? म्हणजे कोणत्या वर्षी मीरत कट खटला घडला होता? पर्याय पहा, योग्य उत्तर आहे 1929. मीरत कट खटला 1929. पुढे पहा, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? योग्य उत्तर आहे 1931. 1931. पुढे पहा, किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? किमान वेतन कायदा. योग्य उत्तर आहे 1948. किमान वेतन कायदा 1948 या वर्षी संमत करण्यात आला. पुढे पहा, खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे? खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पोवाडा. पोवाडा आपलं महाराष्ट्राचं लोकसंगीत आहे. पुढे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द पिस्तुलातील उडणाऱ्या गोळ्या आहेत असे कोणी म्हटले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द पिस्तुलातील उडणाऱ्या गोळ्या आहेत असे कोणी म्हटले होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बॅव्हरेल निकोल्सन. बॅव्हरेल निकोल्सन. पुढे पहा, महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? 50 वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे श्री चक्रधर स्वामी. श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली. पुढे पहा, बुद्धिबळ खेळाचा जन्म कोणत्या देशात झाला? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे आपला भारत देश. आपल्या भारतामध्ये बुद्धिबळ खेळाचा जन्म झाला. पुढे पहा, खालीलपैकी महापौर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणी केला? महापौर हा जो शब्दप्रयोग आहे हा सर्वप्रथम कोणी केला? योग्य उत्तर आहे वी. दा. सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांनी सर्वप्रथम महापौर हा शब्दप्रयोग केला. पुढे पहा, संसदेचे अधिवेशन वर्षातून किती वेळा बोलाविणे आवश्यक असते? प्रश्न महत्वपूर्ण आहे. संसदेचं अधिवेशन वर्षातून किती वेळा बोलावणे आवश्यक असते? योग्य उत्तर आहे 2 वेळा. किती वेळा? 2 वेळा. पुढे पहा, सन 1854चा वूडचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित होता? लक्षात घ्या, सन 1854चा वूडचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित होता? योग्य उत्तर आहे शिक्षण. शिक्षणाशी संबंधित वूडचा खलिता होता. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपल्याला प्रश्न विचारला वूडचा खलिता याच्याशी संबंधित खालीलपैकी कोणते वर्ष आहे,
वर्ष कोणतं आहे 1854. लक्षात घ्या 1854 उडचा खलिता कोणत्या विषयाशी संबंध आहे तर शिक्षण क्षेत्र. पुढे पहा महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कोणाच्या काळात सुरू झाली. प्रश्न महत्वपूर्ण आहे, विचार करा आणि मग उत्तर सांगा. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कोणाच्या काळात सुरू झाली. योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था सुरू झाली. पुढील प्रश्न पहा 1857च्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता. कोण होता 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारला गेला आहे. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता. योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग. पुढे पहा जगजीवनराम यांचे समाधीस्थळ कोणते आहे. जगजीवनराम यांचे समाधीस्थळ कोणते आहे. योग्य उत्तर आहे समता स्थळ. लिहून ठेवा जगजीवनराम यांचे समाधीस्थळ कोणतं आहे समता स्थळ. पुढे पहा बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतील आहे. बटाटा योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. बटाटा हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. पुढचा प्रश्न पहा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. योग्य उत्तर आहे राष्ट्रीय युवक दिन. राष्ट्रीय युवक दिन. पुढे पहा खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे. पहा या ठिकाणी थंड हवेचे ठिकाण आणि राज्य आपल्याला दिलेले आहेत. थंड हवेचे ठिकाण आणि राज्य. तर पहा पहिला पर्याय आहे लोणावळा महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. बरोबर आहे का 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा उटी तामिळनाडू. उटी हे थंड हवेचे ठिकाण तामिळनाडू राज्यात आहे. बरोबर आहे का 100% बरोबर आहे. त्यानंतर पहा नंदा हिल्स कर्नाटक. नंदा हिल्स हे थंड हवेचे ठिकाण कर्नाटक राज्यात आहे. बरोबर आहे का 100% बरोबर आहे. आपल्याला काय विचारलंय खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे. विद्यार्थी मित्रांनो तीनही पर्याय बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही म्हणजे सर्व पर्याय काय आहे बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खालीलपैकी कोण होता. हा प्रश्न 100 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खालीलपैकी कोण होता. तर पहा योग्य उत्तर आहे वास्को द गामा. वास्को द गामा. पुढे पहा उरावर धोंडा ठेवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. उरावर धोंडा ठेवणे म्हणजेच काय अवघड काम करावयास सांगणे. उरावर धोंडा ठेवणे म्हणजेच अवघड काम करावयास सांगणे. पुढे पहा संविधान दिन कधी साजरा केला जातो. 50 वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. झोपेत जरी विचारलं तरी उत्तर यायला पाहिजे. संविधान दिन कधी साजरा केला जातो. योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर संविधान दिन. पुढे पहा भुजंग या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे. पर्याय पहा विचार करा कमेंटमध्ये उत्तर सांगा. भुजंग. विद्यार्थी मित्रांनो भुजंग म्हणजे काय साप. भुजंग म्हणजे काय साप. आता दुसरा पर्याय पहा साप आहे बरोबर आहे. पहिला पर्याय सर्प आहे. सर्प म्हणजे सुद्धा साप बरोबर आहे. आणि अही. अही म्हणजे सुद्धा साप बरोबर आहे. म्हणजे तीनही पर्याय सर्प म्हणजे साप, साप, अही म्हणजे साप आणि भुजंग म्हणजे साप हे सर्व शब्द एकमेकांच्या समानार्थी आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. लिहून ठेवा वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढे पहा अंदमान आणि निकोबार बेटे कोणत्या समुद्रात आहे. अंदमान आणि निकोबार बेटे कोणत्या समुद्रात आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बंगालचा उपसागर. बंगालचा उपसागर. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. सर्व प्रश्न तोंडीपाठ करून ठेवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.